साठी प्रत्यक्ष पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करता आमंत्रित केलंय. होम ग्राउंड असल्या कारणाने चिरणे संघ नक्कीच या मैदानावरचा गवत न गवत खडा ना खडा योग्यरित्या जाणतोय. हे मैदान बघितल्यानंतर अगदी आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. खेळपट्टी जर बघितली तर क्युरेटरना धन्यवाद देईन राजेंद्र भगत सर. पाटा खेळपट्टी आहे आणि दोन्ही बाजूना गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांकरता देखील तेवढीच मदतगार आहे आणि फलंदाजींकरता देखील पोषक आहे. कारण पाटा खेळपट्टीवर अगदी सपसेल चेंडू दिसतोय असं वाटू लागलंय. परंतु आज मात्र या रजनीमध्ये खेळपट्टी कोणाच्या प्रेमात पडेल हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. तर जाऊया. स्ट्राईक एंडकडे असेल फलंदाज ऋषी नारंगीकर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे कुणाल कुणाल केनी आणि ऋषी नारंगीकर. ऋषी नारंगीकर खरंच लढला होता, एकटा लढला होता. समर्थ चषकाच्या बंगतेमध्ये पण बघितला होता. पण त्याला पहिला चेंडू फुलातून चेंडू भरधाव वेगानं चेंडू फेकलाय, परंतु अपील केलं गेलंय. सबसे आखे 30 किसकी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. आणि पंचांचा इशारा काय येईल तर ऋषी नारंगीकर मला वाटतं बॅटकडे इनर एज लागली गेली आणि ऋषी नारंगीकर मात्र भोपलाही न पडता मैदानाच्या बाहेर मोठा धक्का बसतोय. कॅच झेल झालाय का? येस, आपल्याला नक्कीच कळेल. येस, दोन्ही पंच एकमेकांसोबत चर्चा विनिमय करतील आणि योग्य तो निर्णय येतील. ऋषी नारंगीकरला देखील जाणवलं होतं इनरेजा आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी नक्कीच केली गेली. संदीप सर माझ्यासोबत जोडले गेलेत. मॅनफॉर्म जासई. ओयुटी आउट. येस, जल्लोष करताना तो चेंडू फेकलाय बाहेर. येस, ऋषी नारंगीकर मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला मोठा धक्का बसतोय म्हणजे स्पोर्ट चिरनेर संघाला. मॅडीला संधी मिळते परंतु मॅडी काहीतरी मोबाईल मध्ये दंग आहे. येस, ऋषी नारंगीकर मात्र निराश तंबूकडे वाटचाल करेल. मोठा धक्का मानला जातोय म्हणजे स्पोर्ट चिरनेर संघाला. गावदेवी दिघाडी संघाचा हा ओंकार जो आहे तो प्रचंड वेगानं चेंडू फेकतोय आणि पहिला धक्का दिला गेलाय. या धक्क्यातून सावरावं लागेल म्हणजे स्पोर्ट चिरनेर संघाला, कारण खूप मोठं नाव ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. खांदे उंचावलेत गावदेवी दिघाडी संघाला. मोहिल वशेनेकर मात्र इनॅट नंबर 3 ला मैदानाकडे दाखल झालाय. ओंकार, खरोखर ओंकार म्हटलं तर हे गणेशाचं रूप आहे आणि चिरनेर म्हटलं तर या महागणपतीचं वास्तव्य असणारं हे गाव. ओ हो वा, भन्नाड वेग आहे. नक्का समोरून चेंडूला उडवलाय. खेळपट्टीचा अचूक अतिरिक्त वापर खांद्याचा केला जातो ओंकार पाटीलच्या माध्यमातून आणि चेंडू लगातारचा दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला गेलाय. ऋषी नारंगीकर बाद झाल्यानंतर मंजी स्पोर्ट संघाचा थोडासा जो डगआउट आहे थोडासा शांत आहे, कारण त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होता. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना हा धक्का दिला गेलाय. ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढला आणि चेंडू पाठवलाय, परंतु तिथं प्रोटेक्शन आहे. तिथं चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तद्वत केवळ आणि केवळ एकच धाव मिळेल. सिंगल धावानं मात्र मंजी स्पोर्ट संघाचं खातं खोललं गेलंय. मोहिल वशेनेकरच्या माध्यमातून स्वतःचं खातं देखील खोलतोय, परंतु या मैदानावर धावा कराव्या लागतील. प्रचंड मोठा संघर्ष बघायला मिळेल या मैदानावर. अगदी क्षेत्ररक्षकांना देखील खूप मोठी संधी आहे, कारण मैदान देखील आयोजकांनी खूप प्रॉपर मेंटेन केलंय. एकही पद्धतीचा मोठा खडा कुठं दिसत नाहीये. जबरदस्त हाफ ट्रॅकरचा चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न आहे. आउटफील्ड अतिशय फास्ट. मी म्हटलं होतं बंदुकीतून निघालेली गोली सुसाट वेग आणि चेंडू आर पार सीमा रेषा पार चौकार. ओंकारला प्रसाद दिलाय आणि प्रसाद दिलाय कुणी तर कुणालने. कुणाल खेनीनं प्रसाद दिलाय. ओ लक्ष्यमच्या बाहेर प्रचंड मोठा भंडार वेग दिशाहीन चेंडू दशा बघायला मिळेल ओंकार पाटीलची. इट्स अ वाईट डिलिव्हरी. रन कहीं से भी आए कहां से भी आए, फिलहाल जरूरत आहे म्हणजे स्पोर्ट चिरनेर संघाकरता या धावा आवश्यक आहे.
मोठा धक्का बसलाय. ऋषी नारंगीकर प्रचंड नाराज आहे, कारण संधी होती आणि संधीचं सोनं त्याला आज मात्र करता आलं नाहीये. प्रचंड मोठा खेद आहे त्याच्या मनामध्ये, शल्य असेल. हो, जबरदस्त हाफ रॅकेटचा चेंडू पुन्हा एकदा, परंतु तिथं प्रोटेक्शन आहे. उचलेल फेकेल काय आम आहे, जबरदस्त आहे. अमोलच्या क्लोज मध्ये चेंडू आलाय आणि तो क्षेत्ररक्षकाचं नाव आहे प्रणय पाटील. डावखुरा आहे, परंतु त्यांना अंडर रायझिंग 17 च्या संघामध्ये देखील प्रचंड मोठी कामगिरी केली आणि मोठ्या संघामध्ये दाखल झाला. खणाखाती हल्ले देखील करतो, चांगली गोलंदाजी करतो. अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी माहीर असलेला प्रणय. हो, काय जबरदस्त चेंडू आहे. अगदी मी म्हणेन ओंकारनं खरोखर बांधून ठेवलंय, करकचून ब्रेक लावले. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात आता ऋषी नारंगीकर मोठा मासा गळा लागलाय आणि धावा मनीष सर सांगतायत, गुणलेखक आहेत माझ्यासोबत जोडले, 7च धावा खर्च केले, एक चौकार देखील त्यामध्ये आलाय. परंतु काय कचून ब्रेक लावलेत, अगदी टिचून मारा बघायला मिळतोय. थँक्यू. नेक्स्ट सामना चॅलेंजर चिरडे विपक्ष सोन्या स्पोर्ट मोठे भाऊ. दोन्ही संघाला विनंती आहे, आपण लगेच तयारीत राहायचं आहे. तत्पूर्वी मंजी स्पोर्ट संघाचे बिग सपोर्टर्स वार्ड क्रमांक 2 शिवसेना पक्षाचे अध्यक्ष जितेंद्रजी वशिणीकर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. ज्यांच्याकडनं या स्पर्धेला 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय, मनापासून आम्ही जितेंद्र वशिणीकर यांचा आभार मानतोय. ओल्टू प्रवीण सर. धन्यवाद राजेंद्र भगत सर. खऱ्या अर्थ शिवसंकल्प असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमच्या या तिरंगा चषकाचे मुख्य आयोजकांपैकी एक. कोणतीही कामगिरी असो नेहमी तत्पर असणारे आणि स्पर्धा कशी यशस्वी होईल हे नक्की काटेकोरपणे पालन करणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. राजकारणाच्या पटलावरती त्यांना लाल बहादूर शास्त्री म्हटलं गेलंय चिरनेर गावातील, आणि प्रत्येक पक्षातील विविध मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचा वावर असतो आणि नेहमी त्यांच्याकडून चांगल्या समाजकार्याची अपेक्षा केली जाते. ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. प्रोटेक्शन आहे, चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल अमोलच्या क्लोज मध्ये. तत्पर्यंत काय झालं, एकच सिंगल धाव मिळते. परंतु कोणत्या तरी एका फलंदाजाला आता गिअर चेंज करावे लागतील. जर मोहिल किंवा कुणालकडे जर 4 व्हीलर गाडी असेल ना, तर आता तिला 4थ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. कोणीतरी एकाने अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल. भलेही तुमच्याकडं ऋषी नारंगीकर नाही आहे सध्या, पहिल्या चेंडूवर तो बाद झालाय, झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय, परंतु आता त्याला अटॅकिंग मोड मध्ये कोणाला तरी यावंच लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल धाव घेतली कुणालनं. आता मात्र स्ट्राईक एंडकडे उंच पुरा ताकदवान खेळाडू आहे, अर्थात त्याला इनॅट नंबर मोहिल दिसतोय. ऑफस्टम्पच्याच अगदी जवळून काय भन्नाट वेग आहे, ताकद दाखवली आहे. गोलंदाजानं खरंच प्रभावित केलंय. मी म्हटलं होतं ना, प्रणय पाटील ज्याच्याकडे गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध करतोय. मागच्या वर्षीचा बायकर मॅन आहे आणि त्याने काय कमालीची गोलंदाजी केली. बरं, हाफ ट्रॅकचा चेंडू तेवढ्या ताकदीने तटवलाय, पण पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे तिथं. लॉंगाच्या दिशेने चेंडू सरसावलाय, क्षेत्ररक्षक देखील सरसावलाय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगल धावनं फरक पडत नाहीये. दिघाडी संघाचा कर्णधारानं नाणेफेकीचा कळ जिंकलाय आणि स्वतःकडे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खरं तर तो निर्णय त्याने अंगलट येऊ दिला नाहीये. पहिल्या चेंडूवर ऋषी नारंगीला बाद करण्यात यश प्राप्त केलं. ओंकार पाटीलच्या जाळ्यात तो अगदी अडकला आणि तदनंतर मात्र धावसंख्येला आला बसतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या वरून चेंडू फेकून देतोय आणि चेंडू तिथं प्रोटेक्शन आहे. आता भिंत आहे अमोल नावाची. अमोल गेल्या वर्षी काय फॉर्म होता, यावर्षी त्याला फॉर्म मध्ये वापसी करावी लागेल. दिघाडीकर तेच अपेक्षा करतील या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून. काय वेग आहे आणि भन्नाट वेग, फेकून दिलाय, बंदुकीतून निघालेली गोली, सुसाट वेग आणि फेकून दिलाय षटकार. एक चेंडू आहे अजूनही, जसा चेंडू आला तसाच फेकून दिलाय प्रणयनं. प्रणयला फेकून दिलाय आणि काय कमालीचा फटका. मी म्हटलं होतं एक्झिक्यूट केलाय. ताकद आहे या पुरा ताकदवान आहे मोहिल, आणि मोहिलनं या फटक्यानं तमाम प्रेक्षकांना देखील मोहित केलंय. काय जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू माफ करा, कुणालने फेकून दिलाय. अफलातून दर्जाचा ताकद दाखवली आहे आणि ही ताकद, नजाकत आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम या फटक्यामध्ये बघायला मिळाला. आणि या फटक्यांची आवश्यकता आहे. डगआउट मधून तेच इशारे येतात. कोणीतरी एकानं आता गिअर चेंज करावे लागेल. भावेश ठाकूर ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर स्वतःला ओळखलंय, आपल्याला थांबण्याची वेळ आली भावेश ठाकूरनं. पहिल्या बॉलला सिंगल आली आहे, दुसरा बॉल डॉट चेंडू, तिसरा चेंडू सिंगल आली आहे, चौथा डॉट, 5व्या चेंडूवर षटकार आलाय. एक चेंडू अजूनही शेष आहे.
चालता बोलतो कॉम्प्युटर या चिरनेर गावचे सुपुत्र अर्थात मनीष सर आमच्या सोबत जोडले गेले. तुमचे दोन्ही 12वे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. आणि तिसरा डोळा म्हणजे साईप्रीत लाईव्ह. वाघमारे आमच्या सोबत आहेत. आणि मग या मैदानावर नव्हे तर या जंगलामध्ये आता ते वाघ मारणारच. कारण राजेंद्र भगत सरांनी सांगितलं की 5 वाजता ते प्रॉपर इथं शार्प टाइम हजर आहेत. सोपं नाही आहे. स्पर्धा चालू झाली 8 वाजेपर्यंत. वा वा अफलातून चेंडू, परंतु अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल डावच्या रूपात दुसऱ्या धावेत का होताना दिसत नाहीये. मला कळायला मार्ग नाहीये. खूप मोठी संधी होती. या सिंगल धावा खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. बाईकच्या रूपाने का होईना धाव मिळते, परंतु मी काय म्हणतोय या धावा सर खूप महत्वाच्या आहेत. जिथं धाव मिळेल ती धाव घेणं गरजेचं आहे. कारण सिंगल धावाने जेव्हा एखादा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल ना, तेव्हा या धावेचं महत्व. आणि अलंकार दादा तेच सांगताना दिसत आहेत. चर्चा देखील तीच रंगली आहे. आवरे संघाला देखील त्याचा फटका बसला होता. एक चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना षटकार बसलाय आणि एका धावेनं का होईना तो संघ या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर गेलाय. या मैदानावर मोठीजी विपक्ष तो सामना होता. आणि मोठीजी पहिल्या रजनीमध्ये जर विचार केला तर पहिल्या दिवशी टॉप 4 ला दाखल झालाय. त्यामुळे हे महत्व खूप आहे. आणि तिरंगा चषकामध्ये कोणी चषक मारलं याची चर्चा वर्षभर 364 दिवस केली जाते. सोपं नाहीये. कारण एवढं जबरदस्त आयोजन नियोजन, प्रचंड मोठी गर्दी शिस्त आयोजकांच्या माध्यमातून निर्णय एकदा घेतला की तो कायम अगदी रिव्हर्स होत नाहीये निर्णयामध्ये. आणि याच दरम्यान रिव्हॉल्व सरांचं आगमन होतंय. कन्फर्म ओवले धावा धावपटल्यावर आपण पाहू शकाल 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 16 धावा धावपटल्यावर पाहू शकाल एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूचा खेळ संपलाय. ऋषी नारंगीकर मात्र बाद झालाय. आणि त्याच्या बाद होण्यानं थोडासा फार मोठा फरक पडलाय असं म्हणता येणार नाहीये. एका बाजूला कुणालनं आक्रमण केलंय. कुणालला आक्रमण चालूच ठेवावं लागेल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. चिरनेरवासी तेच विचार करत असतील. जबरदस्त ब्लॉक कॉलचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेकला जाईल. मी म्हटलं होतं सिंगल धावा का होत नाहीयेत मला कळायला मार्ग नाहीये. या धावा व्हायला पाहिजेत. या धावा व्हायला पाहिजे. थ्रो तुमचा येतपर्यंत तुमची धाव आता पूर्ण देखील झाली असती. परंतु खूप मोठं निष्काळजीपणा हे दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. मोठे फटके येत नसतील ना तर सिंगल डबल धावा घेऊन गोलंदाजावर प्रेशर क्रिएट केला गेला पाहिजे. डगआउट मधून तेच इशारे केले जात आहेत. आणि आता बघूया पुढचा चेंडू या षटकातील नितेश म्हात्रे. ओहो भन्नाड वेग. मी म्हटलं होतं हा प्रेशर क्रिएट होतो मग फलंदाजांवर. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू बघायला मिळते. सिंगल डबल धावा घेणं महत्वाचे आहेत. मोठे फटके येत नसतील चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मोहिल 6 चेंडूचा खेळ करतोय परंतु 2च धावा त्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. हा प्रकारचा चेंडू मात्र फसलाय. आणि चेंडू झेल पकडला जाईल का वस्त्रमुठी झेल पकडला गेलाय. आणि मग हा फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. करकचून ब्रेक लावले गेलेत. आणि प्रेशर क्रिएट केला गेलाय गोलंदाजांनी. प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अगदीच चेंडूवर झपकन येत आहेत. मग सिंगल धावा अडवण्याकरता प्रयत्न असो किंवा डबल धावा अडवण्याकरता नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. अगोदरच अमोलनं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलंय ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. आणि इथून खऱ्या अर्थानं आपल्याला बाहेर जायचं आहे. परेश परदेशी आणि अनुप मोकल यांच्या वतीनं षटकारांच्या हॅट्रिक करता 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. आणि पैसे हँडकॅश आमच्याकडे जमा झालेत. मनीष सरांच्या माध्यमातून हातामध्ये ते आहेत. आणि आता एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाकडे ज्याची आतुरतेनं प्रेक्षक मायबाप वाट बघत होता तोच मात्र परेश परदेशी अर्थात स्वर्गीय बाजी अण्णांचे सुपुत्र मैदानाकडे येताना दिसत आहेत. गिअर चेंज करावे लागतील. संघाची आणि डावाची सगळी सूत्र आपल्या हातामध्ये त्याला घ्यावी लागतील. नितेश म्हात्रे. फटका आल्या फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट. षटकार. काय ताकद दाखवली आहे. लाजवाब.
प्रचंड मोठी मनगडी पावर दाखवतोय. खूप मोठी ताकद आहे आणि मनगटी ताकद प्रहार करावे लागतील आणि त्या प्रहाराची आवश्यकता असताना म्हणजे स्पोर्ट चिरनेर संघाचा हा तारणहार मैदानावर दाखल झालाय. आल्या आल्या त्यांना जणू त्याला फुटबॉल रुपी हा चेंडू दिसू लागलाय. चेंडू फेकून दिलाय. ताकद दाखवतोय आणि आता प्रेशर क्रिएट केला नितेश म्हात्रेवर. नितेश म्हात्रेला देखील कमबॅक करावं लागेल. डगआउट मधून सेट ठेवून आला फलंदाज परेश परदेशी. ओ आणखी एक, परंतु काय घडलंय, चेंडू फेकून दिलाय. ओहो, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून प्रचंड मोठ्या ताकद दाखवली आहे. आणखी एक षटकार फेकलाय. सख्या आत्याचे चिरंजीव अनुप मोकल यांच्या वतीनं परेश करता 3,000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार अजून एक आला तर, परंतु संघाची गरज ओळखून परेश खेळ करेल का की नितेश म्हात्रे त्याला मारू देणार नाहीये, हेही महत्वाचं आहे. 3,000पेक्षा सध्या मंजिल स्पोर्ट संघाकरता खेळ करताना दिसेल असं मला वाटू लागलंय सध्या तरी. परेश परदेशी ताकद, नजाकत आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम दाखवतोय. ऑफ टर्मच्या बाहेर दिशाहीन चेंडू. प्रशांत माळी सर सांगतील इट्स अ वाईट डिलिव्हरी. 30 धावा धापटलावर 30 धावा धापटलावर 2 षटकारानं नक्कीच पारडं फिरवलाय. म्हणून तर म्हटलं होतं गेम चेंजर भूमिका नेहमी त्याच्याकडून असते. प्रचंड मोठे मनगडी पावर वापरतोय. अमोलनं मात्र थोडासा इशारा केलाय नितेश करता. ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू आला पाहिजे, परंतु काय घडेल. पुढचा चेंडू नितेशचा. फटका फसलाय. मी म्हटलं होतं ना गेम चेंजर, आणि फक्त फटका फसल्यानंतर मात्र निराश तंबूकडे त्याला देखील परतावं लागेल. थँक्यू. चला, चॅलेंजर चिरले आणि सोन्या स्पोर्ट मोठे भाऊ दोन्ही संघाच्या संघनायकानं लगेचच हजर राहायचं आहे. चॅलेंजर चिरले आणि सोन्या स्पोर्ट मोठे भाऊ. अमोलनं अगोदरच सांगितलं होतं वाईट चेंडू गेला तरी चालेल, ऑफ टर्मवरच तो अटॅक होईल, आणि मी सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं तो चेंडू फेकला गेलाय. 30 धावा धापटलावर बघताय, परंतु संघाची गरज ओळखून त्याला खेळ करायला पाहिजे. मेघराज येतोय, याच्याकडे देखील मनगडीत ताकद आहे, परंतु आज संघाची गरज ओळखून त्याला खेळ करावा लागेल. परेशनं खरंच थांबायला पाहिजे होतं. लालच बुरी बला आहे मेरे दोस्त. लक्ष ठेवा. येस कॉमेंटेटरना विनंती आहे, पंच काय इशारा करताना त्यांच्याकडे लक्ष ठेवा. आपल्याला वारामाप कॉमेंट्री नको. पंचांचा इशारा आहे, काय काहीतरी सूचना देतात तुम्हाला, त्याच्याकडे लक्ष ठेवा. ओके ओके. 5 गोलंदाज असतील 5 षटकांकरता. हे अगोदरच आपण सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळी आता आल्या आल्या आपण देखील तेच सांगितलंय. त्यामुळं हे नियम प्रत्येकाला कर्मप्राप्त आहे. अलंकार दादा, तुमच्या सूचनेचं नक्कीच पालन केलं जाईल. येस, नेक्स्ट गोलंदाज असेल अमोल पाटील. मेघराजना खरोखर ताकद दाखवावी लागेल, परंतु आता स्ट्राईक एंडकडे असेल कुणाल, जो सलामीला आलाय. हा प्रकारचा चेंडू होता, फेकायचा होता, पॉइंटच्या दिशेनं मारला असता तरी चेंडू नक्कीच आरपार सीमारेषा पार गेला असता, कारण तिथं प्रोटेक्शन नाही आहे. परंतु सिलेक्शन चुकतंय, शॉर्ट सिलेक्शन चुकतंय, सिंगल धाव मिळतीये आणि आता मेघराजला ताकद दाखवावी लागेल. संघ अडचणीत असताना म्हणजे स्पोर्ट संघ खेळतोय. धावा दापटला मनीष सर सांगतायत 31 धावा दापटल्यावर आपण पाहू शकाल सोन्या स्पोर्ट आणि चॅलेंजर चिरले दोन्ही संघाला विनंती असेल नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, रडारवर चेंडू घ्यावा लागेल. स्लोअर वनचा वापर केलाय. गोलंदाज आहे अमोल पाटील.
चिर्ले संघाचा संगणक येताना दिसतोय. बसून घ्यावं आपण. फटका जबरदस्त आहे, परंतु तिथं प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका संभवतोय आणि फलंदाज परतावं लागेल. मेघराज नक्कीच टकआउट मध्ये वापसी करताना दिसेल. थँक्यू. तत्पूर्वी मान्यवरांचं शुभागमन झालंय. ग्रामपंचायत धुतूम या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सुचिताताई ठाकूर यांचे यजमान, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य, सरपंच ट्रॉफीचे यशस्वी आयोजक सन्माननीय प्रेमनाथ ठाकूर साहेब यांचं शुभागमन झालं. त्यांच्या समित त्यांचे सुपुत्र यश ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. प्रथमतः दोघांचंही मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत. प्रवीण सर. 32 धावा दापटलावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केलाय. खेळपट्टी अजूनही नक्कीच आजच्या पहिल्या सत्रामध्ये देखील प्रेमात पडली आहे गोलंदाजांच्या. अटॅकिंग मूड मध्ये ते यावंच लागेल, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅच चेंडू घ्यावा लागेल. स्ट्राईक हँडकडे असेल. आता नवीन आलेला फलंदाज कुणाल, माफ करा, जो सलामीला आलाय. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर. लगातारचा तिसरा चेंडू हा निर्धाव असला पाहिजे. कुणाल स्ट्राईक हँडकडे आहे, सलामीला आलाय, परंतु त्याच्याकडून आतापर्यंत केवळ धावा फक्त बघतोय आपण. एक षटकार आलाय. 14 धावांवर खेळतोय. संघ मात्र पाठवलाय 32च्या घरात. 12 धावा काढून गेला स्वतः परेश परदेशी, परंतु त्याला थांबायला पाहिजे होतं. मोहात अडकला. फुलटॉस चेंडू तेवढ्या ताकदीनं फेकलाय. बघूया तिथून चेंडू सीमा पार होईल आणि वन बाव सी मार्शे पलीकडे देखील चेंडू गेला. आर पार चौकार. छत्तीस धावा दापटल्यावर बघू आपण पाहू शकाल. आता या षटकामध्ये नक्कीच धावा दापटल्यावर आपण जरी चौकार आला असला तरी केवळ 6 धावा खर्च केला. जबरदस्त अगदी करकचून ब्रेक लावलेत. आता शेवटचं एक हाणामारीचं षटक शिल्लक आहे आणि या षटकामध्ये कोणाकडे चेंडू सोपवला जाईल ते बघणं देखील गरजेचं असणार आहे. गोलंदाजाचं नाव आहे निशांत ठाकूर. 2 पाटील 1 म्हात्रे आणि शेवटचं हाणामारीचे षटक ठाकूरकडे. 3 पाटील 1 म्हात्रे आणि 1 ठाकूर. अशा पद्धतीनं बॉलिंगचं विश्लेषण आपण पाहू शकाल. निशांत ठाकूर. आता मात्र स्ट्राईक एंडकडे फलंदाज असेल सुजल फोफेरकर. सुजलला अगदी चेंडूचं सिलेक्शन तर चांगलं करावं लागेल, परंतु जो कुणाल आहे त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट करता आली तर ते बरं होईल. डगआउट मधून तसे इशारे आले असतील, परंतु निशान हे फार खूप मोठा वेगवान गोलंदाज दिसतोय. त्याचा रनअप बघता स्टॅन्स, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. खेळपट्टी पाटा आहे आणि पाटा खेळपट्टीवर जर अचूक प्रॉपर टायमिंग जुळलं ना तर सुजल देखील मोठे फटके मारू शकतोय. पहिला थल्ला चढवलाय. प्रचंड मोठा ताकद दाखवली, परंतु वस्त्रमुठी झेल कैद झालाय आणि खेळ समाप्त झालाय. सुजल फोपेरकर मैदानाच्या बाहेर. सुजल फोपेरकरचा शॉट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु तिथं प्रोटेक्शन ठेवलंय, कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार केले जातील. हाणामारीच्या षटकामध्ये त्याची जाणीव अमोलला आहे आणि अमोल अतिशय चाणाक्ष आहे. त्याने व्यूहरचना तेवढी ताकदवान ठेवली आहे, परंतु धावा येणं गरजेचं आहे. म्हणजे स्पर्ट चिरनेर करता धावा पाहिजेत. 36 धावा दापटल्यावर आपण पाहू शकाल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुणाल स्ट्राईक कडे येईल का ही प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली आहे. निशांत ठाकूरनं जर विकेट हॅट्रिक संपादित केली
परशुराम ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हाणामारीच्या षटकामध्ये पहिलाच सुजल पोपेरकरला मैदानाच्या बाहेर पाठवलाय, परंतु आता मात्र डावखुऱ्या फलंदाज आलेला निकेतन परदेशी. चेंडू जबरदस्त फेकला होता, परंतु तिथं चेंडू झेल सुटलाय आणि चेंडू फरार देखील झालाय चौकारा करता. या चौकारानं नक्कीच म्हणजे स्पोर्ट संघामध्ये नक्कीच एक थोडस बळ वाढलं असेल. या धावा खूप महत्वाच्या आहेत. रन कहीं से भी आहे, कहा से भी आहे, फिलहाल जरूरत आहे. निकेतन परदेशी न पहिल्याच आल्याला चौकार ठोकलाय. ऑफ स्टंपवर चेंडू पुन्हा एकदा ठेवला आणि चेंडू निर्धाव म्हटलं तर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे आणि हे चेंडू खूपच घातक सिद्ध झाली आहेत आतापर्यंत म्हणजे स्पोर्ट चिरणे करता. कारण धावा व्हायला पाहिजे. मैदानावर होम ग्राउंड असल्यामुळे थोडस दबाव आहे, पाठीराख्यांचं ओझं नक्की आहे, परंतु या दबावाला झुगारून त्याला खेळ करावा लागेल. कारण तरुण जो कुणाल आहे नॉन स्ट्राईक एंडला त्याला तरी स्ट्राईक एंडकडे आणलं पाहिजे असे चिरनेरवासी अपेक्षा व्यक्त करत असतील. ओहो, फटका जबरदस्त आहे, परंतु तिथं काय घडतं बघायचं आहे. चेंडू वज्रमुठीत झेल कैद झालाय. आणखी एक धक्का बसतोय म्हणजे स्पोर्ट चिरनेर संघाला. चाळीस धावा धावपटल्यावर आपण पाहू शकाल. 28 चेंडू पैकी आपण विचार केला तर 14 चेंडू हे डॉट खेळले गेले. म्हणजे निम्मा पलटा जो आहे तो नक्कीच त्यांनी डॉट चेंडू खेळलाय. म्हणजे 14 चेंडू मध्ये धावा केवळ मनीष सर सांगताय की 40 धावा झाल्यात असं आपण म्हणूयात. म्हणजे 14 चेंडू डॉट हे खरंच घातक आहेत. पहिल्या चेंडूवर जो ऋषीना निकर बाद झाला त्या धक्क्यातून चिरणे संघ सावरलाच नाहीये. कुणाल आणि परेश परदेशीनं थोडा प्रतिकार केला, परंतु अजूनही प्रतिकार करावा लागेल. फटका जबरदस्त आहे, चेंडू फेकून जाईल आणि चेंडू नक्कीच वेगावर स्वार होणारा चेंडू आरपार सीमारेषे पलीकडे गेलाय. पुन्हा एकदा चौका. सनीनं देखील पहिल्या चेंडूला फेकून दिला चौकारामध्ये. या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू असावा आणि सनी काय करेल ते बघणं गरजेचं आहे. आणखी एक ताकद दाखवली, फेकून दिलाय. ओहो, मी नक्कीच केरलेकच्या डोक्यावरून पहिला हवाई केलाय सनीनं आणि 50 धावा धावपटलावर पाहू शकाल. चला, चॅलेंजर चिरडे आणि सोन्या स्पोर्ट मोठे भाऊ, मी सन्माननीय प्रेमनाथ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण 2 संघादरम्यान नाणेफेक करायचं आहे. या रजनीमधला पहिल्या फेरीमधला दुसरा सामना चॅलेंजर चिरडे आणि सोन्या स्पोर्ट मोठे भाऊ, मी प्रेमनाथ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभासे नाणेफेकीचा कॉल करायचा. सामना 5 षटकांचा असेल. 5 गोलंदाज वापरावे लागतील. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. 5 षटकांचा हा सामना. तदनंतर मी हेमंत परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण सन्मान्य प्रेमनाथ ठाकूर साहेबांचा सन्मान करायचा आहे. ज्यांच्या सौभाग्यवती धुतुम ग्रामपंचायतीच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच पद म्हणून जे सांभाळत आहेत त्यांचे यजमान आणि विद्यमान सदस्य आहेत. मैदानावर काय घडेल काय बिघडेल या पुढचं आपण समालोचन बघूच्या. रिवॉल्व मात्रे सरांच्या अमोघ वाणीतून विजय करता 30 चेंडू 51 धावांचं गरज आहे. खरं तर एक फायटेबल स्कोर निर्माण झालाय म्हणजे स्पोर्ट चिरनेरच्या माध्यमातून. सोन्यास्पूर मोठेबॉम्ब संघाला विनंती आहे की आपण एका बाजूला या. स्टेजच्या डाव्या बाजूला आपला संगणक बंट्या बोलवतोय. सन्मान्य प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय. तदनंतर व्यासपीठावर आदरणीय कमलाकरजी पाटील अर्थात मिथुन, मेघराज, सूरज यांचे पिताश्री आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आदरणीय कमलाकरजी पाटील. मी हेमंत परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण आदरणीय कमलाकरजी पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे.
आपण व्यासपीठावर पाहताय चिरनेर संघाचे आमचे खेळाडू विवेक हातनोळकर, रोहित नार्गेकर, साईश नार्गेकर यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. विवेक, साईश, रोहित ज्यानं खूप मेहनत या स्पर्धेला घेतली, मी त्यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. मी प्रेमनाथ ठाकूर साहेबांचे सुपुत्र यश यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा समालोचनकडे वळण्या अगोदर आम्हाला या स्पर्धेला ज्यांना मदत केली त्यांची नावं घेतोय. प्रथम क्रमांक ट्रॉफी सन्मानी नंदकुमारजी गावडे, द्वितीय क्रमांक ट्रॉफी कैलासवासी तुळशीदास चिर्लेकर यांच्या स्मरणार्थ जितेंद्र चिर्लेकर, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी विद्यमान सदस्य सौभाग्यवती वनिताताई चंद्रकांत गोंधली, चतुर्थ क्रमांक ट्रॉफी मोहम्मद रहमत आणि किरण कुंभार, मालिकावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सर्व ट्रॉफ्या मोहम्मद रहमत आणि किरण कुंभार, मॅन ऑफ द मॅच साठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफ्या स्वर्गीय अंकुश परदेश यांच्या स्मरणार्थ युगांश निलेश घरत तुर्बे यांच्याकडनं, मालिकावीरसाठी जी बाईक पाहताय ती आर्यन चिर्रेचे सर्व सन्मान्य समीरजी पाटील यांच्याकडनं, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या 3 सायकल सानव एंटरप्राइजेसचे मालक स्वप्नील पाटील यांच्याकडनं, स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू चंद्रशेखर मोकळ यांच्याकडनं, स्पर्धेला लागणारा सर्व पाणी जैनन चायनीजचे मालक चंद्रकांतजी बैकर आणि विक्रांत भगत यांच्याकडनं, फर्स्ट एड बॉक्स अलंकारजी ठाकूर, वायफाय सेवा संकेत मात्रे, मंडप डेकोरेशन महागणपती डेकोरेशनचे प्रोपायटर सचिनजी घबाडी, पीच बनवण्याचं काम तुळशीदास कातकरी, पंढरी कातकरी आणि रवी कातकरी, मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंक कुमार बाजीराव परदेश यांच्याकडनं आणि साऊंड सिस्टीम आपण पाहताय डीजे मॅडी तथा साईप्रीत लाईव्ह या सर्वांचं आणि स्पर्धेला गुणलेखन मनीष चिर्लेकर, सर्व 4 रजनीमध्ये अनेक समालोचक आणि पंच आपण पाहताय सर्व उरणचे अर्थात संदीपजी पाटील, प्रशांतजी माळी, आमचे प्रतीकजी घरत, राजेंद्रजी घरत, हा सर्व पॅनल आहे. या सर्व घटकांचं मनपूर्वक आम्ही तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आभार मानतोय आणि ऐकूया आपण पुढचं सत्र रिवॉल्टजी मात्रे सर यांच्या आवाजात. धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच राजेंद्रजी भगत सर. तिरंगा चषक आणि तिरंगा चषकाचे हे दमदार आयोजन. हॅलो, तसेच सर लागणारे सर्व आपण ते बॅनर पाहताय सनी डिजिटल चे मालक सनी यांच्या माध्यमातून बॅनर तथा मेघराज घरत यांच्या वतीनं सन्माननीय जयेशजी बांगर यांना विनंती करेन की आपणही व्यासपीठावर या. तसेच सन्माननीय समाधान शेठ माळी साहेब आले असतील तर आपणास ही विनंती आपणही व्यासपीठावर या. धन्यवाद. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आपण पाहतोय खरं तर हॅलो, पंचांना टाइमचा लक्ष ठेवा, टायमिंग वर फक्त. नक्कीच वेळेचं बंधन असेल याकडे लक्ष द्या. जल्लोष क्रिकेटचा जल्लोष उरणच्या अभिमानाचा, उरण तालुक्यातील मानाची आणि चिरनेर गावातील सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. तिरंगा चषक 2026 स्वर्गीय बाजीराव अर्थातच आपले लाडके अण्णा यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. तमाम क्रीडा रसिकांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि जाऊया. इथे मॅच मात्र सुरू होतोय. मंजित स्पोर्ट्स चिरनेर आणि त्यांच्या विरोधात गावदेवी दिगाडी. गावदेवी दिगाडी संघासमोर 51 धावांचं आव्हान ठेवलंय 5 षटकामध्ये. 5 गोलंदाज. गेम ऑन. ऋषी नारंगीकर घरच्या मैदानावर या ठिकाणी खरं तर मैदानावर या खेळत असताना ऋषी नारंगीकरचा पहिला बॉल मात्र डॉट जातोय. बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल प्रणय पाटील. नॉन स्ट्राईकला राज पाटील आणि प्रणय पाटील ही जोडी, सलामीची जोडी घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर. ऋषी नारंगीकरचा हा दुसरा बॉल. शॉट अँड पुल स्लॉग हिटचा दमदार फटका. तिरंगा चषकातला आलेला दर्जेदार सिक्सर.
थँक्यू मॅडी डीजे ऑपरेटर आमच्या समवेत जोडले जातील करता आजच्या रात्रीमध्ये Thank you. तुम्हाला वेगवेगळी संगीत ऐकायला मिळतील. सर तत्पूर्वी MRG म्हात्रे आणि अमितजी परदेशी यांना ही विनंती करेन की आपणही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यास व्ही शेपने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. पलटवार खेळतोय ऋषी, कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारचा धडपण न घेता षटकार मारल्यानंतर त्यानं डॉट बॉल फेकलाय बॅट्समन प्रणयला. एकंदरीत 3 बॉल झालेत, 6 धावा धावफलकावर लागलेत, 51 करायचे आहेत. पुढील बॉल पॉवर प्लेचा पहिले षटक. 30 सर्कल मध्ये जास्त खेळाडू खणून काढलाय. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. दुसरीचा प्रयत्न फेकी जाईल तो पर्यंत, मात्र ही दुसरी धावी कंप्लीट झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या टोटल 8 या आकड्यावर. 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. खूप चांगली स्पर्धा. स्पर्धेची तिसरी रात्र. खूप काटेकोर नियमामध्ये शिस्तबद्ध ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नांदगाव संघाला पेनल्टी मिळाली या स्पर्धेमध्ये. वाघिवलीवाडा संघाला तर डायरेक्ट बादच केलं. म्हणजे किती स्ट्रिक्टली आहे बघा ही स्पर्धा. फुलर लेनचा बॉल इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट केलाय. येतोय बॅट्समन प्रणयच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. बारा धावा धावफलकावर लागल्या आहेत. शेवटचा लास्ट बॉल. ऋषी नारंगीकरच्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली तडाखेबंद सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय हा प्रणय पाटील. लास्ट डिलिव्हरी. डावकुरा फलंदाज प्रणयला तुम्ही पाहताय. ऋषी नारंगीकर समोर डावकुरा फलंदाज आला आणि त्याच कारणानं कदाचित थोडीशी लाईन बिघडली की काय असं म्हणावं लागेल. हा चांगला बॉल. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रणयने केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झाला. 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत. कोणत्याही प्रकारची सफलता मात्र मिळाली नाही. तिरंगा चषकाचा हा आगाज या गावचा खरं तर एक प्रसिद्ध देवता म्हटलं तर चिरनेरचा महागणपती आणि या ऐतिहासिक चिरनेरच्या गावामध्येही आपण स्पर्धा पाहतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्य सुसर्वदा. तिसरी रात्र बघा. आनंदात जल्लोषात ही स्पर्धा तुम्हाला आयोजित करत असताना आमचे सर्व लाडके आयोजक अर्थातच काँग्रेस कमिटी चिरनेर प्रमुख आयोजक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि खास करून बघा आमचे अलंकारजी अंकुश परदेशी यांचं किती लक्ष आहे या स्पर्धेवर. हे का त्यांचं वैशिष्ट्य आहे. खरं तर आपण पाहिलं चिरनेर पतपेढी आहे. त्या पतपेढीचे चेअरमॅन देखील आहेत सन्माननीय अलंकारजी परदेशी. आणि नेहमीच आम्ही दरवर्षी पाहतो या स्पर्धेमध्ये खूप त्यांचं लक्ष आणि त्यांचं योगदान असतं. बघा मगाशी देखील त्यांनी अनाउन्समेंट केली की वेळेचा जास्त दुरुपयोग करू नका. घड्याळाच्या काट्यावर लक्ष देऊन ही स्पर्धा मात्र आयोजित केली जाते. सन्माननीय स्वर्गीय बाजीराव परदेशी अर्थातच आमचे सर्वांचे लाडके अण्णा जिल्हा परिषद माजी सदस्य राहिले आणि काँग्रेस म्हटलं तर कट्टर काँग्रेस पक्षाचे हे कार्यकर्ते. आज अनेक वर्ष बॅरिस्टर AR अंतुलेचा वारसा जपणारी ही सर्व मंडळी आहेत. अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे कट्टर आणि आज तिरंगा या चषकाच्या नावानं 11व्या वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड ओव्हर. पहिला बॉल लॉफ्टी स्ट्रोक. स्ट्राईकला आला राज पाटील. राजनं ठोकलाय हा तिरंगा चषकातला ब्रँडेड सिक्सर. जय शिवराय. सुंदर संगीत मॅडीनं या ठिकाणी सादर केलं. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा तिरंगा चषकातून देऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 18 या आकड्यावर. 51 करायचे आहेत. दुसरं षटक गोलंदाज राजेश बायकरचं सुरू आहे. राजेश बायकर अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव
बैकर हे नाव ऐकल्यानंतर मला पलसपे गावची आठवण झाली, तिथेही बैकर आहेत. परदेशी हे नाव अलंकार परदेशी साहेबांचं हे नाव टाकेगाव मध्ये देखील आहेत, आमचे नथुराम परदेशी. परंतु चिरनेर गावातून अनेक असे लोक गेलेत की परगावी स्थायिक देखील झालेत, परंतु चिरनेर गाव म्हटलं तर अतिशय मोठा गाव आज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या गावामध्ये रंगणारी स्पर्धा, हा गलीच्या दिशेनं मात्र सेकंड स्लिपला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, चेंडूला स्टॉप करतोय. 1 धाव मिळते, संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. दिघाटी संघ मैदानावर खेळतोय, गावदेवी दिघाटी. आणि या दिघाटी टीमची ओपनर जोडी मैदानावर खेळते. उरण पूर्व विभाग, आज बरेच संघ तुम्हाला उरण पूर्व विभागातले मिळतील, म्हणजे प्रचंड गर्दी या मैदानावर पाहायला मिळेल. मैदानाच्या चोह बाजूला आता प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळेल. आणि हीच खरी तिरंगा चषकाची खासियत असते. राजेंद्र भगत, आमचे रवींद्र भगत, 11 वर्ष 32च संघ खेळले जात आहेत. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, डॉट बॉल जातोय. दररोज 8 संघ. राजेंद्र भगत, हे मला खूप आवडलं. 32 संघ तुमचे दरवर्षी असतात, दर दिवस 8 संघ, म्हणजे वेळेवर बरोबर ही स्पर्धा सुरू होते, वेळेवर संपते. अनेक स्पर्धांमध्ये बघा 40, 48 किती संघ खेळले जात आहेत, इथे मात्र 32 संघांना प्राधान्य दिलंय. आम्ही देखील इच्छुक होतो राजेंद्र सर या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता, परंतु इथे लिमिटेड संघ असला. हा माय गॉड, इथे मात्र धोकादायक धाव होती. 30 षटकांमध्ये एक तर पूर्ण, दुसरी नाही. ओ, आता काय घडलं असतं, तिसरी चौथी काय चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये, सावळा गोंधळ सुरू आहे असं म्हणायला लागेल. इकडून तिकडे, तिकडून इके, फेकाफेकी. यस अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चला टीव्ही स्क्रीनवर पाहिलं जाईल रनआउट आहे की नाही. बॅट्समन नॉट आउट. बघा जास्त वेळ नाही, लगेच डिसिजन दिलाय पंचांनी. बॅट्समन नॉट आउट. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला होता, परंतु बॅकअपला जो क्षेत्ररक्षक होता ना विकेट किपरच्या मागे, त्यानं जर अडवला नसता ना सुजलनं, मग चेंडू अजून सीमा पार गेला असता. परंतु 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते, ती 22 या आकड्यावर. 22 रन्स, 22 धावा धावफलकावर लागल्या आहेत. षटकातला 5वा चेंडू. गोलंदाज राजेश बायकर. आडव्या बॅटनं, ओहो, लवली स्ट्रोक. घुमवलाय घुमवलाय घुमवलाय, चेंडू गेलाय डीप फाईन लेगला. हा येतोय उत्तुंग तिरंगा चषकातला दर्जेदार षटकार. प्रणय पाटील ऑन फायर. पुन्हा ओ हो, प्रणय पाटीलचं नाणं कसं खणखणीत वाजतंय. इंटरव्हल एकदम टॉप, एकदम कडक. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये, लवकरात लवकर पाणी घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक मैदानात. परंतु माहिती देऊया, याच प्रणय पाटीलनं सुशांत सागर स्पर्धेमध्ये गतवर्षी मालिका वीर बाईक पटकावली होती. तोच तो प्रणय पाटील. चला पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू प्लीज हरिअप, घाई करा. खूपच चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील करतोय. राजेश बायकर वर तब्बल 22 धावा वसूल केल्यात. 22 रन, 22 धावा खरं तर राजेश बायकरच्या गोलंदाजीतून वसूल केल्या. ऋषी नारंगीकरनं 12 दिल्या. संघाची टोटल जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. 51 करायचे आहेत, त्यामुळे 18 बॉल आता बाकी आहेत. माफी सभी 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच सोपा झालाय आता गावदेवी दिघाडी संघासाठी. प्रणय पाटीलनं सुशांत सागर स्पर्धेमध्ये गतवर्षी बाईक मालिका वीर पटकावली आहे, त्यामुळे हे मैदान त्याच्यासाठी खरं तर लकी आहे. तेवढंच पाठांतर
एखादा विद्यार्थी आहे परीक्षेमध्ये पाठांतर करून परीक्षेमध्ये पेपर लिहित असतो ना, तसे हे क्रीडांगण या खेळाडूला पाठांतर झालंय की काय, जबरदस्त बॅटिंग करतोय. 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. मातोश्री मैदान चिरनेर, मातोश्री मैदान चिरनेर. आणि या मातोश्री मैदानावर खूप चांगली स्पर्धा, काही प्रकाश आहे बघा, दुधी रोषणाई. एखादी टाचणी देखील पडली ना तरी तुम्हाला सहज दिसेल एवढा प्रचंड प्रकाश पाहायला मिळतोय. कौतुक करेन मी काँग्रेस कमिटी चिरनेर भोम, सर्व आयोजक. खरं तर आपण पाहतोय तिरंगा चषकाचे लाडके आयोजक. अडब्या पाटने केलाय फटका, कदाचित फसला होता. डावखुरा फलंदाज स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय राज पाटील. एक सिंगल कंप्लीट करतोय. संघाची धावसंख्या 35. आता 17 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. 35 धावा, 35 रन्स. 16 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. मॅच थोडा पहिलाच सामना खरं तर गावदेवी दिघाटी संघाच्या बाजूने झुकतोय की काय, परंतु अजूनही काय बिघडलं नाही. गोलंदाज मोमेंटो शिफ्ट करून देईल का सुजल पोपेरकर. हा खणून काढलाय बॅट्समन राजनं हा बॉल. प्रणयनं माफीसावी. ते मात्र 2 धावा सहज. 37 धावा धावफलकावर लागल्यात. 51 धावांचं लक्ष. यानंतर तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. चॅलेंजर चिर्ले विरुद्ध सोन्या स्पोर्ट्स मोठे भोम. चॅलेंजर चिर्ले म्हटलं तर समाधान शेठ माले यांचा संघ. फुल्लरलेनचा बॉल गुडघा खेलपट्टीवर टेकून आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न प्रणयनं केला, मात्र बॉल गेलाय डॉट. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. समाधान शेठ माली, साई भक्त, साई प्रेमी, एक दिलदार व्यक्तिमत्व. चॅलेंजर चिर्ले संघ मैदानावर खेळेल. मी विनंती करेन त्यांनाही की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करा, कारण तुमची जागा ही व्यासपीठावर आहे. ओ इट्स अ ग्रेट डिलिव्हरी, क्लीन बॉल. त्रिफलाचित होते फलंदाज. मोठा हादरा, मोठा झटका. प्रणय पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. ऍडव्होकेट निनादजी नाईक, ज्यांच्या सौभाग्यवती कळंबुसरे ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांचे यजमान आणि अलंकारजी परदेशी यांचे सोयरे निनादजी नाईक यांचं शुभागमन आहे. मनपूर्वक प्रथमतः शब्दसुमनानं स्वागत करूया. आता 14 बॉल 14. खरं तर सुजल हा गोलंदाज कदाचित चिरने टीमला मोमेंटो शिफ्ट करून देईल का. या मॅचला कलाटणी जर द्यायची असेल तर सुजललाच काहीतरी करावं लागेल. करतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकलाय. आतापर्यंत सुजल फोफेरकरची गोलंदाजी खरं तर तमाम चिरनेर ग्रामवासियांना आवडली असेल, कारण 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट. आता लास्ट बॉल सुजलला चांगला फेकावा लागेल, जेणेकरून या मॅच मध्ये रंगतपणा वाढेल, रोमर्षकता येईल, प्रेक्षक देखील खुश होतील असा हा सामना पाहताना. फटका फसलाय. हो, विकेट किपर, त्याच्या मागे असणारा थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक काय करत होता हा मोठा प्रश्न आला असेल मनामध्ये. डेफिनेटली विकेट किपरच्या मागे असताना शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पाहत राहिला. कदाचित हा झेल पकडला असताना तर अजून मॅच मध्ये मजा आली असती. तमाम चिरनेरकर देखील विचार करत असतील की शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक धावत का आला नाही. आता बॉल आणि धावांचं अंतर 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. 12-13 12-13 12-13 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल अजूनही बिघडलेलं नाहीये. कारण चिरणे टीम संघर्ष करावा लागेल, मोठा संघर्ष करावा लागेल चिरणे संघाला. जसा जंगलचा सत्याग्रह अर्थात चिरनेर गावामध्ये झाला होता, तो संघर्ष केला होता आमच्या चिरनेरच्या मावल्यांनी. चिरनेर गावामध्ये जे झालेले हुतात्मे कोण विसरेल मित्रांनो. याच ऐतिहासिक गावामध्ये जंगलचा सत्याग्रह झालाय. प्रचंड संघर्ष केला होता माझ्या मावल्यांनी.
परंतु याच मैदानावर आता चिरनेरच्या ऐतिहासिक मैदानावर चिरनेर गावाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये, जिथे मात्र 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी दिघाटी विरुद्ध मंजित स्पोर्ट्स चिरनेर असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 बॉल 13 ची गरज. स्वर्गीय बाजीराव, आमचे लाडके अण्णा बाजीराव परदेशी, एक खरं तर महान व्यक्तिमत्व, महापुरुष, काँग्रेसचे कट्टर, खरं तर मावले म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये. कारण एक साधा स्वभाव, उच्च विचार असणारे आमचे बाजीराव परदेशी यांची आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने होईल. मित्रांनो, सरपंच पद भूषवलं, त्यानंतर मात्र ते जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आणि महेंद्र शेठ घरात यांचे अगदी जवळीक आमचे अलंकारजी परदेशी या स्पर्धेचं पूर्णपणे देखरेख करत असताना 12 बॉल 13 धावांची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन पुन्हा. हो, कव्हर ड्राईव्ह 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एखाद्या सुईमध्ये जसा धागा रोवावा, गॅप मधून निघाला चेंडू, फरार, चौकार. क्या बात आहे, जबरदस्त टोला लगावलाय, चौकार आलाय. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा गावदेवी दिघाटी संघ पकड मजबूत करतोय. इथे 9 धावांची आवश्यकता असताना शॉट अँड पुल या ओव्हर मध्ये या मॅच ची हवाच काढून टाकली आहे मी म्हणेन दिघाटीकरांनी. हा ठोकलाय खणखणी षटकार. फक्त 3 धावांची आवश्यकता. फलंदाज अमोल पाटील आला आणि या सामन्याची हवाच काढून टाकली आहे. फक्त 3 धावांची गरज आहे. गोलंदाज महागडा ठरतोय. निहार बॅकरच्या या गोलंदाजीवरच हा मॅच जवळ फिनिश होतोय की काय हा चिन्ह तयार झालाय. 3 धावांची आवश्यकता आहे. 4 अजूनही चेंडू शिल्लक आणि 1 ओव्हर बाकी आहे. अलॉंग द बॉडी शराचा वेध घेतलाय. बॉल मात्र जाईल डॉट. धावसंख्या स्थिर. 3 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. यानंतर चिरले टीम आणि बोम टीम आपण रेडी राहायचंय. ताबडतोब मात्र मैदानात उतरायचं जसा मॅच संपेल. खूप चांगली स्पर्धा. तुम्ही आज प्रेक्षकांची खूप चांगली उपस्थिती. रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रमाण वाढेल. हो, हा विजयी टोला की काय? डेफिनेटली गेम इज फिनिश. सामना संपून टाकला. 1 षटक बाकी ठेवून बॅट्समन अमोलने ठोकलाय षटकार. थँक्यू. मी विनंती करेन MR मात्र साहेबांना की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आमच्या स्पर्धेमध्ये प्रमुख आयोजक किशोरजी केणी यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण